नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर एक चिरलेला मोठा कांदा घालायचा आहे। थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 बेडगी मिरची, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 5 मिनिटे भाजून घ्यायचं आहे हे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी किसलेलं खोबरं आणि 7-8 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ते। पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। मी इथे 6 शिजवलेली अंडी घेतलेली आहेत, ते या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 चमचे तेल घालायचं आहे कढईमध्ये। 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। नंतर वाटलेला मसाला भाजून घ्यायचा आहे। एक टीस्पून हळद घालायची आहे। त्यानंतर मसाल्याला तेल सुटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे, 3-4 चमचे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण अंड्यामध्ये मसाला भरून घेऊया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मध्ये अर्धा किंवा 1 ग्लास पाणी घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।